नाशिक सिडको उपेंद्रनगर परिसरात खुशाल जाधव यांच्या पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अण्णाभाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास नगरसेविका पल्लवी गणोरे आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल गणोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक समता, बंधुता आणि माणुसकीचा दिलेला संदेश आजही तितक्याच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी अतिशय अभिमानाने आपण सर्वजण अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की अण्णाभाऊ साठेंनी शोषित, वंचित आणि कष्टकरी लोकांसाठी आज त्यांनी त्यांच्या लेखणीतून त्यांचं दुःख हे जगासमोर दाखवलेलं आहे। अनेक कादंबऱ्या, कथा, गवळणी, पोवाडे अशी सर्व लेखणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजामध्ये समता, बंधुता, न्याय आणि खालच्या घटकाची जी व्यथा आहे ती सर्वांसमोर मांडण्याचा त्यांच्या साहित्यातून त्यांनी आपल्याला सर्वांना त्यांच्या साहित्यातून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या दिवशी मी अण्णाभाऊ साठे यांना मी त्रिवार वंदन करते। आज या ठिकाणी उपेंद्रनगर भाजी मार्केट, अण्णाभाऊ साठे आदर्श भाजी मार्केट या ठिकाणी मला बोलवलं। मला अण्णाभाऊ साठे यांचं दर्शन झालं, त्याबद्दल मी भाजी मार्केट मधल्या सर्व सभासदांना, सदस्यांना मी मनापासून त्यांचं आभार मानते। त्यांच्या साहित्य, शायरी आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमास गणेश गोरे, अरुण दातीर यांच्यासह अण्णाभाऊ साठे समर्थक, युवक, महिला आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।